नमस्कार मित्रांनो, मी विशाल सोनोने. तर आज आपण लाडकी बहीण योजनेविषयी जी यादी आलेली आहे, ज्या ज्या महिला या योजनेमध्ये पात्र झालेल्या आहेत आणि कोणकोणत्या महिला अपात्र झालेल्या आहेत ते सुद्धा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे. त्याच्यामुळे महिलांसाठी जी आनंदाची बातमी आहे, आता याच्यामध्ये 3,000 रुपये कोणाकोणाला भेटणार आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत आणि कोण कोण या योजनेमध्ये अपात्र आहेत ते सुद्धा बघून घेऊया. तर महिलांसाठी आनंदाची बातमी. तर आनंदाची बातमी अशी आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये जी मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे त्याच्यामध्ये आता 6 मोठे बदल करण्यात आलेले आहेत. आता याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही बघू शकता, यामध्ये पात्र आहात की नाही सर्व गोष्टी लक्षात घ्या आणि नंतरच फॉर्म भरा, किंवा जर फॉर्म भरलेला असेल तर एडिट करून तो परत अगदी अचूक पद्धतीने भरा, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये दोन्ही महिन्याचे एकूण 3,000 रुपये जमा होतील. तर हे 6 नियम काय आहेत ते सुद्धा आपण सविस्तर बघून घेणार आहोत. तर लक्षात घ्या, जे मंत्रिमंडळामध्ये बैठक झालेली आहे त्याच्यामध्ये मोठे एकदम 6 बदल करण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे ज्या ज्या महिलांनी आपल्या चॅनलला पहिल्यापासून सबस्क्राईब केलं होतं त्याच्यातील 90% महिलांचे फॉर्म सक्सेसफुली झालेले आहेत, कारण आपण सविस्तर माहिती सर्वांपर्यंत पोहोचवलेली होती. त्याच्यामुळे सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तर पुढे बघू शकता तुम्ही, भरपूर कुटुंबांकडे 4 चाकी गाडी आहे, ती पण त्यांनी कर्जावरती घेतलेली आहे आणि ती महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहे किंवा नाही ही तिच्या मनामध्ये भरपूर मोठा प्रश्न होता. सोबत ज्यांच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे आणि ते सुद्धा या योजनेमध्ये बसत नाहीत, हा सुद्धा सर्वात मोठा प्रश्न त्या महिलांच्या मनामध्ये होता. आणि ज्यांचे पांढरे रेशन कार्ड आहे ते सुद्धा या योजनेमध्ये बसत आहेत किंवा नाही, हे 3 प्रश्न मोठे होते. तर याच्यामध्ये तिन्ही प्रश्नांची जी उत्तरे आहेत ते अगदी चुकीच्या पद्धतीने रद्द केलेले आहेत. आता या सर्वांना या योजनेचा लाभ भेटणार आहे. तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन असू द्या, 4 चाकी गाडी असू द्या, तरी पण काय अडचण नाही. तर पुढे बघू शकता, महाराष्ट्रातील सर्व महिलांना ज्यांचे फॉर्म पेंडिंग दाखवत आहेत त्यांना सुद्धा लाभ देण्यात येणार आहे. त्याच्यामुळे पेंडिंग दाखवतंय म्हणून निराश होऊ नका आणि लवकरात लवकर तो फॉर्म एडिट करून परत एकदा अगदी अचूक पद्धतीने भरा, जेणेकरून तो फॉर्म सक्सेसफुली होईल आणि शासन तुम्हाला 15 ऑगस्ट ते 20 ऑगस्टच्या दरम्यान एकूण दोन्ही महिन्याचे म्हणजे जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्याचे एकूण 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करणार आहेत. परंतु 31 ऑगस्ट नंतर सुद्धा तुमचा फॉर्म पेंडिंग दाखवत राहिला तर तुम्हाला या दोन्ही महिन्याचे पैसे भेटणार नाहीत. तिथून पुढं ज्यावेळेस तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट होईल त्या महिन्यापासून म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये तुमचा फॉर्म सक्सेसफुल झाला तर तुम्हाला ऑक्टोबर महिन्यामध्ये फक्त सप्टेंबर महिन्यात पैसे भेटणार आहेत. आता वळूयात आपल्या मेन मुद्द्याकडे, म्हणजेच लाडकी बहीण योजनेमध्ये आताच्या स्थितीला 6 बदल करण्यात आलेले आहेत. त्याच्यातला पहिला बदल बघून घेऊयात. तर ज्या महिलांचा नुकताच विवाह झालेला आहे आणि त्या महिलांचे नाव रेशन कार्डवरती लगेच लावणे शक्य होत नाही. आता तुम्हाला तर माहिती, नवीन लग्न झालं की लगेच आपण रेशन कार्डवरती नाव लावू शकत नाही, कारण त्याला भरपूर टाईम असतो. भरपूर व्हेरिफिकेशन नंतर त्या महिलेचं याच्यावरती नाव लावता येतं. त्याच्यामुळे रेशन कार्डवरती नाव लावण्याऐवजी त्यांना आता या योजनेसाठी काय करायचं आहे, तर नवऱ्याचं मतदान कार्ड असावं किंवा त्यांच्या नवऱ्याचं रेशन कार्ड असावं, परंतु ते 15 वर्षांपूर्वीचं जुनं असावं. नाही तर आता लेटेस्टमधलं रेशन कार्ड या योजनेसाठी चालणार नाही. तर 15 वर्षांपूर्वीचं जुनं जरी रेशन कार्ड असेल किंवा मतदान कार्ड 15 वर्षांपूर्वीचं जुनं जरी असेल तर ती महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहे आणि तिला 3,000 रुपये 15 ऑगस्ट ते 20 ऑगस्टच्या दरम्यान भेटणार आहे. आता आपण दुसरा बदल बघून घेऊयात. तर लाडकी बहीण योजनेमध्ये फक्त काही मर्यादितच बँक अकाउंट खाते चालत होती. म्हणजे ज्यावेळेस हाचा नवीन GR आलेला होता त्याच्यामध्ये काही मर्यादितच बँक अकाउंट चालत होती, परंतु आता पोस्ट बँक सुद्धा अकाउंट चालणार आहे. म्हणजे जे पोस्टाचं जे बँक अकाउंट असतं ते सुद्धा आता चालणार आहेत, जेणेकरून प्रत्येक महिलाला वेगवेगळे अकाउंट उघडण्याची गरज भासणार नाही. त्याच्यामुळे सरकारने कोणतंही अकाउंट असेल किंवा खातं असेल तरी पण ग्राह्य धरलं जाणार आहे असं सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजेच एक गोष्ट समजून घ्या, तुमचं कोणतं जरी खातं असेल, बँकेमध्ये जुनं जरी खातं असेल तरी पण आता तुमचं खातं चालणार आहे आणि पोस्टाचं जरी असेल तरी पण चालणार आहे.
त्याच्यामुळे तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी काही वेगळा अकाउंट उघडण्याची गरज नाही, हे सुद्धा आता शासनाने सांगितलेलं आहे. आता याच्या पुढे तिसरा बदल बघून घेऊयात. तर महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यातील महिला जर असेल आणि तिचा विवाह सध्याच्या स्थितीला महाराष्ट्र रहिवासी असलेल्या पुरुषासोबत झाला, म्हणजेच महाराष्ट्र सोडून इतर राजस्थान, गुजरात अशा राज्यातून एखाद्या महिलेचा विवाह महाराष्ट्र राज्यात जो एखादा व्यक्ती असेल त्याच्यासोबत झाला, तर त्या महिलेला या योजनेचा लाभ कसा घेता येईल ते सुद्धा बघून घेऊयात. तर त्या महिलेला तिच्या पतीचं रेशन कार्ड लागणार आहे. आता हे रेशन कार्ड कधीच पाहिजे, तर त्या रेशन कार्डवरती 15 वर्षांपूर्वीचं कमीत कमी जुनं पाहिजे. तर त्याच्याऐवजी रेशन कार्ड जरी नसेल तर त्याच्याऐवजी मतदान कार्ड सुद्धा चालणार आहे, परंतु ते सुद्धा 15 वर्षांपूर्वीचं जुनं असावं. आताच्या स्थितीला आता 2024 चालू आहे, कमीत कमी ते 2010 किंवा 9 सालीचं पाहिजे, जेणेकरून त्या महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे. हा झाला आपला तिसरा बदल, ते सुद्धा आपण सविस्तर बघून घेतलेला आहे. तर आता वळूयात आपल्या मेन मुद्द्याकडे, चौथ्या बदलाकडे. तर बघू शकता चौथ्या बदलामध्ये PM किसान योजना, संजय गांधी निराधार योजना अशा भरपूर योजनांचा लाभ महाराष्ट्रातील रहिवासी घेत होते. तर त्या रहिवाशांना सुद्धा आता लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भरता येणार आहे आणि त्यांना सुद्धा 1,500 रुपये प्रमाणे प्रत्येक महिन्याला दिले जाणार आहेत. फक्त त्यांना फॉर्म ऑनलाईन न भरता ऑफलाईन भरायचा आहे. म्हणजे समजून घ्या, ज्या ज्या महिलांना किंवा ज्या कुटुंबांना PM किसान योजना, तुम्हाला तर माहिती, प्रधानमंत्री किसान योजना, संजय गांधी निराधार योजना अशा भरपूर योजना आहेत, त्या योजना भेटत होत्या, त्या महिलांना सुद्धा आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि त्या महिलांना सुद्धा 1,500 रुपये प्रमाणे त्यांच्या अकाउंटवरती दर महिन्याला जमा करण्यात येणार आहेत. परंतु त्या महिलांनी किंवा त्या कुटुंबांनी फॉर्म हा ऑनलाईन न भरता ऑफलाईन भरायचा आहे, जेणेकरून सरकार याच्यावरती महत्त्वाच्या पद्धतीने अगदी योग्यरित्या निर्णय घेऊन त्या महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेमध्ये कसं बसवता येईल याचा विचार करणार आहेत. हा झाला आपला चौथा मुद्दा. तर वळूयात आपल्या पाचव्या मुद्द्याकडे. आता जो पाचवा बदल करण्यात आलेला आहे तो सुद्धा आपण सविस्तर समजून घेणार आहोत. तर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना OTP व्हेरिफिकेशन करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे OTPची मर्यादा सध्याच्या स्थितीला कमी आहे, परंतु तिची मर्यादा किंवा तिचा कालावधी हा 10 मिनिटाचा करावा अशी मागणी केलेली आहे. ते सुद्धा आता मान्य करण्यात येणार आहे, जेणेकरून OTP कमीत कमी 5 ते 10 मिनिटाच्या आतमध्ये आपण टाकू शकेल आणि ते व्हेरिफिकेशन लवकरात लवकर होऊन जाईल. म्हणजे समजून घ्या, आता OTP व्हेरिफिकेशन करण्यात येणार आहे, त्याच्यामुळे OTPचा कालावधी कमीत कमी 10 मिनिटं असावा, हे सुद्धा सरकारने स्पष्ट केलेलं आहे. आता वळूयात आपल्या एकदम महत्त्वाच्या आणि लास्टच्या मुद्द्याकडे. तर 6वा बदल काय आहे? तर 6व्या बदलामध्ये लाडकी बहीण योजनेचे एकूण 3,000 रुपये आपल्याला 15 ऑगस्ट ते 20 ऑगस्टच्या दरम्यान सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत. परंतु ज्यांचे फॉर्म अजूनही पेंडिंग आहेत त्यांना 3,000 रुपये भेटणार नाहीत, कारण ज्या दिवशी त्यांचा फॉर्म सक्सेसफुल दाखवल त्याच्यानंतर त्यांना 1,500 रुपये भेटणार आहेत. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, 31 ऑगस्टच्या आतमध्ये तुमचा फॉर्म जर सक्सेसफुल झाला तर तुम्हाला या योजनेचे पूर्णपणे दोन्ही महिन्याचे, जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे पैसे एकूण 3,000 रुपये तुमच्या अकाउंटवरती जमा करण्यात येणार आहेत. परंतु 31 ऑगस्टच्या नंतर 1 सप्टेंबरला जरी तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झाला तरी पण तुम्हाला ऑक्टोबरमध्ये सप्टेंबरचे फक्त 1,500 रुपये भेटणार आहेत. त्याच्यामुळे लवकरात लवकर सक्सेसफुली करा, फॉर्म एडिट करून अगदी अचूक पद्धतीने भरा आणि सर्वात महत्त्वाचं OTP व्हेरिफिकेशन नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा.